शिवनेरी किल्ला सोडल्यानंतर बाल शिवाजी आणि जिजाबाई पुण्यात आले. जिजाऊंनी शिवरायांना केवळ तलवार चालवायला नाही तर रामायण आणि महाभारत यांच्या गोष्टी सांगून न्याय आणि धर्म शिकवला. त्यांच्या मनात रयतेचा राजा बनण्याचं स्वप्न जिजाऊंनीच पेरलं. लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना शूरवीरांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडत. पराक्रमी राजे, युद्धातील धाडस आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणारे योद्धे या कथा त्यांच्या मनात ज्वाला पेटत होत्या. त्यांना वाटत होतं मोठं झाल्यावर आपल्यालाही असंच पराक्रम करायचं. जिजाबाई त्यांना साधू संतांच्या जीवनातील गोष्टीही सांगत. त्याग, भक्ती आणि मानवतेची शिकवण देणाऱ्या त्या कथांनी शिवरायांच्या मनात साधू संतांविषयी खोल आदर निर्माण केला. असं शौर्य आणि संस्कार यांचं सुंदर मिश्रणच घडवत होतं एक महान राजा. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धे नव्हते, ते होते संस्कारांनी घडलेले राजा. शहाजी राजे भोसले निजामशाही बुडाल्यानंतर आदिलशाहीकडे वळाले. त्यांना कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली. यामुळे काही काळानंतर जिजाबाई आणि लहान छत्रपती शिवाजी महाराज हे देखील कर्नाटकात गेले. त्या काळात वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान शिवबांच्या कानावर पडत असत आणि त्याच गोष्टींनी त्यांच्या मनात धाडस आणि शौर्याची ज्योत पेटवली होती. कर्नाटकात आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात थोडं स्थैर्य आलं. शहाजी राजांनी अनेक राजांना जिंकून बंगळूरची जहागीर मिळवली. आता बंगळूर हे त्यांचं मुख्य ठिकाण बनलं आणि तेथे ते एका राजासारखं वैभवात राहू लागले. महाराजांची खरी ताकद होती त्यांचे मावळे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील सामान्य मुलांसोबत त्यांनी मैत्री केली. किल्ले, गुहा, चोरवाटा आणि दाट जंगल या सगळ्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. याच मैत्रीतून उभा राहिला एक अजेय सैन्य. दादाजी कोंडदेव यांनी महाराजांना शस्त्रविद्या, घोडेस्वारी आणि राज्यकारभार शिकवला. फक्त ताकद नाही तर युक्ती कशी वापरायची हे त्यांनी बालपणातच आत्मसात केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वर मंदिर येथे महाराजांनी शपथ घेतली. हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. हा तोच क्षण होता जिथून एक सामान्य मुलगा छत्रपती होण्याच्या प्रवासावर निघाला.